500 फूट खोल आहे. 500 सेम सेम दरीच आहे. सेम दरी सारखं दिसतंय. इतकं खोल आहे. बघायला गेलं ना डायरेक्ट डोळं भिंगायचं. त्यामुळे मी आपलं लवकर लांब होतो. तर मित्रांनो, ही आहे आपलं उजनी धरणाचा कॅनल. खूप मोठा आहे, पाहू शकता. हा आहे उजनी धरणाचा कॅनल. आणि ह्या कॅनलने आपल्या गावामध्ये पाणी येतं. स्वामी चिंचोली, भीमा नदी सगळीकडे हे पाणी जातं. खडक वाचलं सगळं इथनंच पाणी जातं. पाहू शकता इतका मोठा कॅनल आहे. लय मोठा कॅनल आहे भावांनो, लय मोठा. तर चला आता पुढे बी अजून काही पुढं एक बंधारा आहे थोडा, का तुम्हाला दाखवतो. तर पाहू शकता इथनं आपण जसं दारं मोडतो तसं इथनं पाणी वेगवेगळ्या भागात सोडतात. अशा प्रकारे आहे इथं. असं नियोजन आहे. कसं आहे, खूप मोठा कॅनल आहे. खूप मोठा, लय मोठा आहे. लय याच कॅनलने सगळं उजनी धरण भरण्यात येतं. उजनी धरण बघा किती मोठं. रोज आम्ही इथनं जातो, पण म्हणलं आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवावं, त्यामुळे दाखवलंय. आता तुम्ही पाहिलाच असेल उजनी धरणाचा कॅनल. चॅनलला सबस्क्राईब करा. इथनं पुढे आहे ना इतकं खोल आहे ना, लय खोल आहे. पाहू शकता. आता इथनं पुढे इतकं खोल लागा ना, जसा जसा माळ चढन ना तसं तसं खूप खोल लागतंय. आणि इथं टावर पण आहे शेजारीच. खूप खोल आहे कॅनल. आता पाहू शकता इथनं गेलेला आहे हा कॅनल. खूप खोल आहे. खूप जवळजवळ मला वाटतंय 500 फूट तरी खोल असेल खाली. 500 फूट इतकं खोल आहे. आता आम्ही डोंगरावर आलेलो आहे. लय खोल आहे लय. कसा आहे कॅनल? 500 फूट खोल आहे. 500 सेम सेम दरीच आहे. सेम दरी सारखं दिसतंय. इतकं खोल आहे. बघायला गेलं ना डायरेक्ट डोळं भिंगायचं. त्यामुळे मी आपलं लवकर लांब होतो. लय डोळं भिंगायच्यात. किती खोल आहे बघा, लय खोल आहे लय. असाच तिकून आलेला आहे. खूप मोठा कॅनल आहे. आणि असाच इकडून डायरेक्ट मळदमधनं डायरेक्ट तसा आपल्या रावणगाव मधनं तसाच तिकडं उजनी धरणाला जातो डायरेक्ट.